किंजवडे जिल्हा परिषद गट हा परंपरेने भाजप भारतीय जनता पार्टीचा गट म्हणून ओळखला जातो आणि त्याप्रमाणे अपेक्षा अशी होती की मनस्वी घारेला हे जिल्हा परिषदचं तिकीट मिळेल. परंतु वरिष्ठांनी ही मिडगाव येथील राहणारी सावी लोके हिला तिकीट दिलं आणि त्यामुळे सगळ्या मतदारसंघात जिल्हा परिषद मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती आणि ते ओळखून म्हणजे मनस्वी घारेने वास्तविक कार्यकर्त्यांच्या आणि सगळ्या आमच्या विनंतीला मान देऊन तिने फॉर्म भरला. कारण फॉर्मच भरला नसतात तर तिची खतखत जिल्ह्याला किंवा सगळ्या वरिष्ठांपर्यंत गेली नसती. हा प्रमुख हेतू होता आणि त्यामुळे तिने फॉर्म भरला. पण फॉर्म भरतानाच तिने असं सांगितलेलंही होतं की मी तुटेपर्यंत आणायचं नाही, पण वरिष्ठांना माझी दखल घ्यायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे वरिष्ठांनी तिची दखल घेतली आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी अत्यंत आजपर्यंत अखेरपर्यंत त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी साथ दिली. पालकमंत्री नितेशजी राणे 2 वेळा त्यांच्याकडे आले. एक जी कार्यपद्धतीमध्ये आता मला तुम्ही विचाराल तर भारतीय जनता पार्टीचा मी बॉर्न कार्यकर्ता म्हणजे स्थापना झाल्यापासून मी तिथे काम करतोय, आमदार होतो आणि एक सगळ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा असते की ह्या तालुक्यामध्ये तरी म्हणजे माझा शब्दाला काहीतरी वजन आहे म्हणून काही तक्रारी करत असतात, काही सांगत असतात, सूचना देत असतात आणि मी माझ्या परीने जेवढं होईल तेवढं करत असतो, वरिष्ठांच्याही कानावर घालत असतो. पण ह्यावेळी म्हणजे जे तिचं नाव सुचवलेलं असताना ते नाव कट करून दुसरं नाव दिलं गेलं, हा आम्हालाही सगळ्यांना धक्का होता आणि त्यामुळे तिला त्या फॉर्म भरला. पण तिने मोठ्या मनाने सगळ्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांच्या सगळ्यांचा आदर ठेवून सगळ्यांचं जो म्हणणं होतं की आपण पार्टी भारतीय जनता पार्टी हे राष्ट्र प्रथम, मग पार्टी आणि मग शेवटी स्वतः, त्यामुळे ह्या न्यायाने आपण पार्टी मोठी ह्या हिशोबाने तिने मागे याचा निर्णय घेतला. तो स्तुत्य आहे. तो म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो म्हणजे तिच्या इच्छेविरुद्ध जरी असला तरी एक पार्टीचे एक डिसिप्लिन, पार्टीची एक शिस्त अशा पद्धतीने त्याने केलं. आता ती पुढचं मार्गदर्शक अजितराव काकांनी सर्व या ठिकाणी घटनाक्रम किंवा काही असेल ते स्पष्ट केलेलं आहे. परंतु मला याचा अभिमान आहे की कुठल्याही प्रलोभनाला न बळी पडता मी या ठिकाणी फक्त आणि फक्त पक्षाची असलेली शिस्त, बांधिलकी, आमचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा प्रदेशाध्यक्ष असतील, पालकमंत्री साहेब आमचे असतील आणि आमच्या या देवगड तालुक्यातील आमचे आदरणीय अजितराव गोपटे साहेब असतील आणि या माझ्या मतदारसंघातील जेव्हा मी अपक्ष फॉर्म भरत होते हे माहिती असून सुद्धा हे सगळे कार्यकर्ते माझ्या सोबत राहिले आणि आजही माझ्या सोबत आहेत. ते ह्याच्यातच माझा कुठेतरी विजय आहे. मला माझ्या कुटुंबाने, माझे मिस्टर असतील, माझ्या मुली असतील, माझ्या मैत्रिणी असतील, ह्या सर्वांनी यासाठी मला साथ केली. या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि केवळ पक्षाची शिस्त म्हणून मी हा उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी सन्मानाने पाठी घेत आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज मागे घेत आहेत, काही अपेक्षा ठेवून मागे घेतात, पण मनस्वी घारेने कुठल्याही अपेक्षा आणि ऑफर भरपूर आल्या होत्या, पण कुठल्याही ह्याला आमिषाला बळी न पडता स्वतःच्या इच्छेने पार्टीच्या शिस्तीप्रमाणे तिने मागितलं. हे सगळ्यात महत्वाचं आहे.